फडणवीस उद्या शपथ घेणार आहेत। फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। संध्याकाळी बरोबर 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता महायुतीचा महाशपथविधी सोहळा मुंबईतल्या आझाद मैदानावर पार पडणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। भाजपचा विधिमंडळ गटनेता त्याचसोबत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। उद्या महायुती सरकारचा ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा होणार आहे आणि या भव्य दिव्य सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे। या पत्रिकेत देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलंय। यावरती श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा आणि या सोहळ्याचं निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेलं आहे। ही कार्यक्रम पत्रिका न्यूज 18 लोकमतवर। यानंतर आणखी एक मोठी बातमी, अजित पवार हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। दिल्लीतनं वर्षा बंगल्यावरती थोड्याच वेळात बैठक होणार आहे। राज्यपालांची वेळ घेतली गेली आहे दुपारी 3:30 वाजताची, मात्र त्याआधी तिघांची एक बैठक होणार आहे। वर्षा बंगल्यावरती अजित पवार हे मुंबईमध्ये पोहोचलेत आणि वर्षा बंगल्यावर थोड्याच वेळात महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होणार आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ही बैठक वर्षा बंगल्यावरती होणार आहे। गेले 2 दिवस अजित पवार दिल्लीमध्ये होते। थोड्याच वेळापूर्वी ते दिल्लीतनं रवाना झाले मुंबईसाठी, कारण 3:30 वाजता महायुतीकडनं राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। त्यासाठी अजित पवार हे मुंबईमध्ये आलेत आणि आता थोड्याच वेळात वर्षा बंगल्यावर या महायुतीच्या तीनही नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा दुपारी 3:30 वाजता केला जाईल, मात्र राज्यपालांच्या भेटीच्या आधी तिघांची एक महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावर। आणखी एक मोठी बातमी, महायुतीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावरती बैठक होणार आहे। यावेळी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे आमदार देखील वर्षा बंगल्यावरती उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये उदय सामंत, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार यांच्यासोबतच सर्व शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेणार आहेत। वर्षा बंगल्यावर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस येतील या महत्त्वाच्या मीटिंगसाठी, त्यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार हे देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतील। शिवसेना आमदार हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत, त्यांचं अभिनंदन करणार आहेत, कारण राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी हे तीनही नेते जातील। निवड झालेली आहे, शपथविधी उद्या होणार आहे ताई, त्यामुळे तुम्हाला कदाचित चुकीची माहिती मिळाली। तुम्ही उद्या शपथ घेतात का मंत्री? शपथविधीचं आता उद्या आज ठरल की आता उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं होईल आणि त्यानंतर किती मंत्री घ्यायचे ते उद्या ठरल। पण अपेक्षा आहे की शिवसेनेचे तर भरत गोगावलेंची ही प्रतिक्रिया आपण ऐकली।